नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मच्छीचा सार। त्यासाठी मी एवढा साहित्य तयार करून ठेवले। हे बघ, हा खोबरा, हो मसाला, हो मालवणी मसालो आपलो, ही हळद आणि ही लसूण। आता या सगळं एकत्र वाटून घेऊया। ही बघ, ही गावातली मच्छी आहे, तिका शेडा म्हणतात, तुमका माहीत असेल। तुमका दाखवते कसं फोडणी टाकायचं आमच्या मालवणी भाषेत। ही लसणाची पाकळी घेतलंय 3, हे बघा, एका जरा चेचून घेऊया लसणाच्या पाकळी। असं जरा चेचलंय चांगला। हे बघा, हे टाकते। आता कढई ठेवलंय, कढईत लसूण टाकलंय, तेल टाकते। आता त्यात कढई जरा चांगली गरम करून द्यायची, म्हणजे तेल कसा चांगला हे करपू करू। लसूण जरा अशी चांगली करपून घ्यायची, करपून घेतल्यास की जरा कशी चांगली लागते। आता ह्या वाटा केले माशाचा आमचा मालवणी मसालो टाकून ह्यात टाकते। त्याची चांगली फोडणी द्यायची। ही बघा, हे बघा, सार टाकून घेतले, या चांगली फोडणी दिली। आता हे मासे टाकते सारात। हे बघा, हे बघा, मासे टाकलंय, चांगले असे ढवळून घेवा। वरना ही आमची कोकमा, ही बघा, कोकमा टाकला का मालवणी लोकांका कोकम हे सगळ्यात लागतात। आणि ही बघा, चवीनुसार तुमका मीठ टाकूचं। आता चांगलं एक कड योग द्यायचो। ह्या बघा, चांगली उकळली आता। ह्या बघा, सार आमचा सार बघा कसा तिखट तिखट दिसता। आमचं मालवणी मसालो स्पेशल, ही बघा फोडी। आता याच्यात चवीनुसार मी जराशी ही कोथिंबीर चिरली, ती वरनं अशी घालते, म्हणजे कसं चांगलंच ह्या येतात। बघा कसा दिसता बघा। रेसिपी तुमका आवडली असतात तर रेसिपी बघा, करा आणि करून खावा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, धन्यवाद।